विठ्ठल विठ्ठल भजन करा, भजन टाळी वाजवून मायबाप. अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानो बाची कोडी पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानो बाची कोडी विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कळी घेती नवल केवडे केवडे नकळे कानो बाची कोडी तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानो बाची कोडी विठ्ठला विठ्ठला गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं सम्पद्धिज्ञानाञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागुरुतं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्री जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवळे नकळे कानो बाचे कोडे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त हृदय सम्राट विश्ववंदे जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांच्या पवित्र अभंग गाथ्यातील आणि काला या प्रकरणातील 5 चरणाचा गोड असा अभंग आहे। अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा, आज गुरु पौर्णिमा पांडुरंगाचा श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये असणारा काला आणि संतांच्या माध्यमातून चालू असणारी ही परंपरेची सेवा ऐश्वर्य संत मानकोजी बोरले बाबा आणि ऐश्वर्य संत भगवान बाबा श्री पांडुरंग परमात्मा प्राण संजीवन रुक्मिणी माता आदिशक्ती देवी माता बजरंगबली मारुतराय या सर्व दैवतेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्या या तीर्थक्षेत्र मानेपुरी नगरीमध्ये परंपरेनं चालत आलेला हा बराच काल माहित होय विठ्ठला 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 कीर्तन होईपर्यंत जर दर्शन थांबवली कारण सगळे खाली बसा, महिला मंडळ पुरुष मंडळी, आणि शांततेनं आपल्याला काल्याचं कीर्तन सेवा या ठिकाणी करायची आहे। त्या दर्शनापेक्षा काल्याचं कीर्तन ऐकलं तर मला वाटतं ते खरं दर्शन आहे। आणि म्हणून जे कार्यकर्ते मंडळी असतील त्यांनी कृपया दर्शन बंद ठेवा। दही अंडी झाल्याच्या नंतर आपण दर्शनाला जाऊ शकता। विठ्ठला 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 वा समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी व सर्व भजनी मंडळी सर्वांच्या वतीनं ही काल्याची हरी कीर्तनाची सेवा खरं म्हणजे ही माझ्याकडे आलेली आहे। मी माझं हे परम भाग्य समजतो की समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी आणि भजनी मंडळ ही सगळी मोठी माणसं आहेत, फक्त मी त्याच्यामध्ये लहान आहे। ही सर्व भजनी मंडळ माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे। समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी आजचा आपला हा जो काला आहे हा काला फार महत्वाचा आहे। आणि म्हणून नारदाच्या गादीवरून सर्व बसणारे पुरुष मंडळी, माता भगिनी आणि उपस्थित सर्व आमचे टाळकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, उत्कृष्ट असे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। परगावची काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत। हा काल्याचा नेम कोणी चालू केला
मला वाटतं अजून मला सुद्धा माहिती नाही. हे मंदिर कोणी बांधलं हे सुद्धा अजून सांगायला कोणी नाही. पण आपण या ठिकाणी संत परंपरेनं ऐश्वर्य संपन्न संत बोधले बाबा असतील, बोधले परंपरेमध्ये रामचंद्र महाराज बोधले असतील, रघुनाथ बाबा बोधले असतील, शिवाजी महाराज बोधले असतील, ही बोधले परंपरा चालू आहे. आपल्या गावामध्ये संत मानकोजी बोधले बाबा आहेत. याच्या पाठीमागचा एकच हेतू आहे की आपली बाबावरती काय आहे, श्रद्धा आहे. या पवित्र भूमीमध्ये कोणतेही कार्य करत असताना आपण श्रद्धेनं करतो, निष्ठेनं करतो आणि प्रेमानं करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जो तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये काला होतो तोच काला आपल्या मानेपुरीमध्ये होतो. तीर्थक्षेत्र असा शब्द आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये ब्रह्मवली या सूत्रामध्ये त्याचं वर्णन आहे. तीर्थक्षेत्र का म्हटलं जातं? तीर्थ शब्दाचा अर्थ होतो पवित्र, आणि क्षेत्र म्हणजे भूमी. संतांच्या आणि देवाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी त्याला म्हणतात तीर्थक्षेत्र. आज आपलं गाव सुद्धा एक तीर्थक्षेत्रच आहे. संत बोधले बाबा भगवान बाबा आहे, पिठेवरचा पांडुरंग परमात्मा आहे. अखंड वास्तव्य भगवंताचं ज्या ठिकाणी असतं महाराज, ती जागा पवित्र असते. आणि म्हणून तीर्थक्षेत्र पंढरपूर घ्या, तीर्थक्षेत्र देहू घ्या, तीर्थक्षेत्र आळंदी घ्या, तीर्थक्षेत्र पैठण घ्या. नाथ बाबा संत आहे, तीर्थ गोदावरी आहे, आणि जगाचा मालक 36 वर्ष त्या ठिकाणी राहिला म्हणून ते तीर्थक्षेत्र आहे. आळंदीमध्ये माऊली संत आहे, इंद्रायणी तीर्थ आहे, आणि भगवान सिद्धेश्वर भगवान त्या ठिकाणी कायमचे आहे म्हणून ते तीर्थक्षेत्र आहे. ज्या ठिकाणी 3 गोष्टी असतात, 3 तत्व असतात, त्याला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून परंपरेनं ही चालत आलेली हरी काल्याची कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी आहेत, परगावून आलेली मंडळी आहे, सर्व माझ्यापेक्षा आदरणीय पूजनीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कीर्तनाची सेवा करत असताना जसं जसं मला आठवेल त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेल. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळेजण या ठिकाणी ही काल्याची सेवा करत आहोत. महत्वाचा मुद्दा असा आहे की परमपूज्य आदरणीय जनार्दन बाबा त्यांनी मला सांगितलं की शिवाजी महाराज काल्याचं कीर्तन करत असताना सगळे पंढरपूरला जातात, कोणी या ठिकाणी महाराज भेटत नाही. बरोबर आहे ना? पळापळी होती, आम्हाला काल्याचं कीर्तन करणं फार गरजेचं आहे. कारण 2 शब्द महत्वाचे आहेत, यात्रा आणि जत्रा. आपली यात्रा आहे, आपली जत्रा नाही, हे वाक्य ध्यानात ठेवा. संतांची यात्रा असते, देवाची यात्रा असते, आणि बाकीच्या देवाचा उरूस असतो. यात्रा आणि जत्रा याच्यामध्ये काय फरक आहे? माझ्या गुरुदेव बाबांनी सांगितलं, यात्रा म्हणजे या आणि तरुण जा, जत्रा म्हणजे जा आणि तिकडच तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू. म्हणून ही यात्रा आहे. या यात्रेमध्ये परमपूज्य आदरणीय जनार्दन बाबांनी सांगितलं की महाराज तुम्ही सेवा करा. मी म्हटलं मी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये असतो, माझ्या गुरुदेवांचा सोहळा आहे, गुरु पौर्णिमा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही ग्रंथ ज्यांनी लिहिलेले आहे, ज्यांच्या मुखातून पडलेले शब्द आहेत, ते म्हणजे व्यासो नारायण आहेत. म्हणून आजची गुरु पौर्णिमा ही आपलं परम भाग्य आहे. पौर्णिमा अनेक असतात, पण गुरु पौर्णिमा ही महत्वाची असते. आज आपल्या गुरूंचं पूजन करावं, त्यांचं तीर्थ घ्यावं, त्यांचं दर्शन घ्यावं, आणि आजच्या दिवसाला सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या गुरुचं स्मरण करावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
नारदाच्या गादीवरून मी सर्वांना मनोभावे वंदन करतो, नमस्कार करतो आणि जी वेळ मला दिलेली आहे त्या वेळेपर्यंत आपल्याला आजच्या या अभंगाचं आणि काल्याचं चिंतन करायचं आहे. महत्वाचा मुद्दा असा की जगद्गुरु तुकोबारायांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. किती चरणाचा आहे? 5. या 5 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताचं नवल सांगितलेलं आहे, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. हरे हा बालक नंदा घरी हे नवल आहे. यशोदा त्यासी भोजन घाली हे नवल आहे. लहान लहान गवळणी भगवंताला कडेवर घेतात हे नवल आहे. 16,108 बायका असताना ब्रह्मचारी कसा हे सुद्धा नवलच आहे. 4 प्रकारचं नवल जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. हे नवल व्यक्त करत असताना तुकोबारायांनी पहिला शब्द वापरला अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांड आणि उदरी. उदरी शब्दाचा अर्थ होतो पोट. भगवंताच्या पोटामध्ये अनंत प्रकारचे ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी म्हणजे तो देव किती मोठा आहे. देव किती मोठा आहे याचं वर्णन तुकोबाराय करतात. कठोपनिषदामध्ये असं वर्णन केलेलं आहे. देव किती मोठा आहे. अनोरणीया महतो मैया आत्मस्य जंतुर्ने तो गुहायाम तमाकृत पश्यति वीत सोको धातो प्रसादान महिमान आत्मनः. कठोपनिषदामध्ये वर्णन आहे. अणोपेक्षा सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा व्यापक आहे. अनोरणीया महतो महियान आत्मस्य जंतुर्ने तो गुहायाम. तो किती सूक्ष्म आहे पुढे त्या कठोपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. अंगुष्ट मात्र पुरुषांतरात्मा सदा जनानां हृदय सन्निविष्टो. अंगुष्ट मात्र पुरुषांतरात्मा म्हणजे हा इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे. भगवान स्वतः श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना वर्णन करतात. अहमात्मा गुडाकेश सर्व भूतस्तथा स्थित्या अहमादींच मध्यांच भूताना मंत एवच. 15व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः वर्णन करतात. सर्वस्यचाहम रणसन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमपोहनंच वेदेश सर्वेरहमेव वेदो वेदांत गुरुदेव विदेव चाहम. ज्ञानोबा त्याच्यावर भाष्य करतात. हे रवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुक आहे आयसी जे बुद्धी पुरे हरनिशी ते वस्तुगामी. हे रवी सर्वांच्या हृदये देशी म्हणजे तो भगवान परमात्मा किती मोठा आहे याचं वर्णन निळोबारेंनी केलं. विठाला विठाला विठाला. आकाश व्यापक आहे. आकाशापेक्षा पृथ्वी व्यापक आहे. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा वायू व्यापक आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आकाश किती व्यापक आहे, किती मोठा आहे सांगता येत नाही. आकाश इतकं मोठं आहे तुम्ही कुठेही जरी गेला तर तुम्हाला आकाशच दिसणार आहे. आणि म्हणून निळोबारांची सुंदर अशी गवळण आहे. महाराज निळोबारा वर्णन करतात. भुवने चतुर्दशी ती याच्या पोटी स्वर्गा 21 आधी शेवटी होण्या न होण्याच्या नेनोनिया गोटी अभ्यापनाची एकट एकटी हो. भुवने चतुर्दशी ती याच्या पोटी. याच्या पोटामध्ये 14 भुवन आहेत. किती भुवन आहेत? 14. ज्या वेळेला भगवान कन्हैयानं माती खाल्ली त्यावेळेला सगळे गोपाळ पळत आले. यशोदामा तुझ्या कृष्णानं कन्हैयानं माती खाल्ली. माती खाल्ली असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला यशोदा माता जवळ आली. हाताला पकडलं, हातामध्ये काठी घेतली आणि त्यावेळेला विचारते यशोदा माता कृष्णा खरं सांग माती खाल्ली का? त्यावेळेला कन्हैया सांगतो आई मी माती खाल्ली नाही. नाही खोटं बोलतोस? मला आता सांगितलं. कोणी? बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा हो बळीराम
बी माती खाल्ली नाही. शक्यतो लहान मुलं खोटं बोलत असतात. जे खोटं बोलतात समजावं ती लहान आहेत, जरी 80 वय वर्ष असलं तरी. खोटं बोलणारी माणसं या समाजामध्ये भरपूर आहेत. भगवान कन्हैया खोटं बोलले, आई मी माती खाल्ली नाही. शेवटी आईनं हातामध्ये काठी घेतली. मारावया तिने उगारेली काठी, तोंड दाखव म्हटल्यानंतर भुवने त्या पोटी 14 देखी. यशोदा मातेनं भगवंताच्या मुखामध्ये पाहिलं. किती भुवन होती? 14 भुवन महाराज. ज्याच्या पोटामध्ये 14 भुवन आहे. तुकोबाराने एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे, एवढा प्रभू भावी पण तेने संपुष्टी राहावी. गरुड महाराज देवाजवळ आले द्वारकेमध्ये आणि गरुड देवाला म्हणतात, देवा आतापर्यंत अनेक तुमचे विवाह सोहळे झाले, पण तुम्ही अजून तुमच्या पहिल्या सासऱ्याला कधी लग्नाला बोलवलं नाही. देवाचा पहिला सासरा कोण आहे? हा कोण आहे देवा? देवाचा पहिला सासरा आहे समुद्र महाराज. समुद्र महाराजाला अजून बोलवलेलं नाही. का? कारण पहिला सासरा आहे. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? समुद्राची आहे. लक्ष्मी कौस्तुभ. आता पुढचं नाही म्हणत. पहिलं 14 रत्नापैकी एक लक्ष्मी रत्न बाहेर पडलं महाराज. भगवान विष्णू परमात्म्याने स्वीकारलं. मग आतापर्यंत अनेक विवाह सोहळे झाले, तर या पुढच्या सोहळ्याला तुम्ही तुमच्या मामाजीला बोलवा. त्यावेळेला भगवंताने गरुडला घोर उत्तर दिलं, गरुडा मामाजी येत नाही तेच बरं आहे. म्हटले का? मोठी माणसं गावात आणायची म्हणजे व्यवस्था कोणी करायची? कळालं का नाही? येणार नाही, पण समजा कल्पना करा, या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान साहेब इथं आलेच. येणार नाही पण आलेच. सगळ्या गावाची तानातानी होणार का नाही? मोठ्या माणसाची व्यवस्था कशी करावी करता येत नाही महाराज. गरुड म्हटला, नाही देवा, माझा आग्रहच आहे की. देव म्हटले जा, ही पत्रिका घे आणि जा. महाराज गरुड महाराज पत्रिका घेऊन निघाले. कुठं? समुद्राला आमंत्रण द्यायला गेले समुद्राजवळ. आणि गेल्याच्या नंतर समुद्र महाराजांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. ही देवाच्या लग्नाची पत्रिका आहे. सहकुटुंब सहपरिवार आपण सर्वांनी लग्न करता यावं असं आमंत्रण दिल्याच्या नंतर मामाजीनं आमंत्रण स्वीकारलं. गरुड महाराज परत फिरले. त्यांच्या पाठीमागं समुद्र महाराज सुद्धा निघाले. मी समुद्राचं बोलतोय, झोपले काय? लोंडाची लोंडा द्वारकेमध्ये. गरुड महाराज पळत पळत देवाजवळ गेले. देवा सासरे आता येत आहेत. मग मी त्यांना म्हटलं होतं की अजून तारीख लांब आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये, पण ते इतके उतावळ झाले तुमच्या लग्नाला येण्याकरता आताच निघाले. व्यवहारात म्हणे उतावळ नावळांगुड गेला बस निघाले. आता यांची व्यवस्था करा. कुठं जाणूच घर द्यायचं ते पहा. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पुराणातली सुंदर अशी कथा आहे, श्रीमद भागवतातली कथा आहे. आणि मग गरुड महाराज घाबरले. भगवंताने काय केलं महाराज? आपल्या हातावरचा एक रोम उपटला, बाजूला ठेवला आणि सासरे बोला सांगितलं, आता तुम्ही तिथं मुक्कामाला थांबा. एका रोमामध्ये जर अख्खा समुद्र बसत असेल तर कल्पना करा देव किती मोठा असेल. विठाला विठाला विठाला. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे देले, एका रोमी ऐसे देले, एका रोमी ऐसे देले. एका केसामध्ये समुद्राला बसवलं म्हणजे देव किती मोठा असेल. तुकोबाराय स्वतः वर्णन करतात, मी ब्रह्मलीन स्वरूप झाल्याच्या नंतर माझी व्याप्ती किती आहे. अनुरेनो या तुकडा तुका काशा एवढा
गिळोनी सांडिले कलेवर. पुढं तुकोबारा वर्णन करतात. हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुखे त्वे वेदांत, चिंतनासे चित्त असो द्यावे सावध. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. इतका मोठा भगवान परमात्मा आहे, पण एवढा मोठा असणारा देव भक्तांच्या घरी बालक रूपानं अवतार घेतो. ही गोष्ट तुकोबाराने अभंगाच्या पहिल्याच्या अनंते ब्रह्मांडे उदारी, अनंते ब्रह्मांडे उदारी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंते ब्रह्मांडे उदारी, अनंते ब्रह्मांडे उदारी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. हरि हा बालकानंदा घरी, हरि हा बालकानंदा घरी, नवल के वडे, नवल के वडे. हरि हा बालकानंदा घरी, हरि हा बालकानंदा घरी, नवल के हरी हा बालक नंदाघरी, हे नवल आहे. हे आश्चर्य आहे. मला सांगा, माणसं लहानची मोठी होतात का मोठ्याची लहान होतात? निसर्गाचा नेम असा आहे, लहानची मोठी होतात पण मोठ्याची लहान होता येत नाही. पण देव असा आहे, निसर्गाच्या विरोधातही वागतो. तो मोठा आहे पण भक्ताच्या घरी लहान झाला. ही गोष्ट भगवान श्री ज्ञानोबरांनी 10व्या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे. महाराज, नुघडता बाळपणाची फुली, जेने मी आदानवी सृष्टी केली, करे गिरे धरोनी उमलली महेंद्र महिमा. काय नवले महाराज. एका चरणामध्ये तुकाराम महाराजांनी 4 नवल सांगितले. किती नवल सांगितले? 4. तुमच्या लक्षात येईल लगेच. गिरी गोवर्धन येणे उचलेला नवल आहे. भगवान कन्हैया आपल्या वडिलाला नंदराजाला सांगतात की बाबा, आपल्याला पूजा करायची ती गोवर्धनाची पूजा करायची म्हटल्याच्या नंतर सगळे पूजा करण्याकरता गेले. आणि पूजा करत असताना इंद्राची पूजा सोडून दिली आणि गोवर्धनाची पूजा करणारे तुम्ही कोण म्हणून इंद्रदेवाने मेघराजाला आज्ञा केली आणि पाऊस पडायला लागला. दो दो असा पाऊस पडतो. त्यावेळेला सगळे गोपाळाजवळ आले, कृष्णा आता आम्हाला वाचव, आता आम्हाला वाचव. त्यावेळेला भगवंताने काय केलं महाराज, तो गिरी गोवर्धन उचलला. कशावर उचलला? कळंगरेवर. आणि उचलल्याच्या नंतर बाकीच्यांनी काठ्या लावल्या. भगवान सांगतात की आपापल्या काठ्या लावा. त्याच्यामध्ये एक पेंद्या नावाचा गोपाळ होता. मला देवा तुझी करणी काय करते म्हटले, माझी काठी आहे म्हणून डोंगर आहे. कळालं तर बघा, माझी काठी आहे म्हणून डोंगर आहे. हा गिरी गोवर्धन पर्वत आमच्या काठीमुळे उभा आहे. अंतर्यामी भगवंताने विचार केला की यांना गची बाधा झाली. कशाची बाधा झाली? गची. आपल्या काठ्यामुळं हा डोंगर राहू शकत नाही. थोडी करंगळी खाली घेतली, पटापटा सगळे खाली पडले. गिरी गोवर्धनेने उचललेला कालिया सर्प नाथोनी आणला. महाराज वर्णन करतात, मोठा डोह असा आहे, त्या डोहामध्ये कालिया सर्प आहे. सगळं पाणी विस्मय झालं आणि पाणी विस्मय झाल्याच्या नंतर अनेक जीव मरू लागले, जनावर मरू लागले. त्यावेळेला भगवंताने एक लीला केली. खेळ खेळत असताना स्वतः बॅट आपल्याकडे घेतली, पेंद्याला सांगितलं टाक बॉल. त्यावेळेला त्याने बॉल टाकला महाराज आणि असा बॉल मारला, लगेच 6 पाण्यातच गेला.
कळंबाच्या झाडाखाली डाव चेंडूचा मांडीला. आणि महाराज चेंडू गेला, आता जायचं कोणी? त्यावेळेला सगळ्या गोपाळाला कृष्ण परमात्म्याने विचारलं, जाणार का? म्हटले नाही. मग माझी आई रडल ना. गोपाळ काय म्हणतात, माझी आई रडल, मी जाणार नाही. त्यावेळेला सगळे गोपाळ म्हणले, कृष्णा तू जातो का? कृष्णानं सांगितलं, मी जर गेलो ना तर माझी आई रडल आणि माझा बापही रडल. का? कारण मी एकुलता एक आहे ना माझ्या यशोदा मातेला, मी जाऊ शकणार नाही. नाही म्हटले जाच. कृष्णाने सांगितलं मी जातो. ठीक आहे. उडी मारली आणि मधामध्ये गेल्यानंतर त्या कालिया सर्पाच्या मस्तकावरती नृत्य केलं आणि त्याला मुक्ती दिली. विठाला विठाला विठाला. गिरी गोवर्धनेने उचलेला कालिया सर्प नाथोने आणला. एकदमच असा वनवा पेटला, अग्नी लागला जिकडं तिकडं. सगळे गोपाळ परत आले आणि आल्यानंतर मला कृष्णा म्हटले का? अरे सगळं जळत आहे ना, मग काय करायचं? म्हटले काय नाही, आता नेमकं काय करणार? पाणी तर जवळ नाही. एक काम करा म्हटले, डोळे झाका. डोळे झाका म्हटले हो. म्हटलं आम्ही डोळे झाकले, तू काय करणार आहे? म्हटले मी मंत्र म्हणतो. काय म्हणतो? मंत्र. नक्की? म्हटले हो. आता सगळ्यांनी डोळे झाकले. महाराज सगळेच काय इमानदार असतात का? नाही. काही ना आपले असे डोळे झाकले. नेमका हा काय करतो म्हणून भगवंताने सगळा अग्नी गिळून घेतला. हा लक्षात. गिरे गोवर्धनेने उचलेला कालिया सर्प नाथोने आणला. जळत वनवा हो पेटविला. पुढं काय? गिळीत आगासूर चिरोनी सांडेला हो. आगासूर नावाचा राक्षस होता. गोपाळ खेळता खेळता मला वाच, कूलरची हवा आहे, थंडगार हवा आहे. मग सगळे गोपाळ त्याच्या मुखामध्ये गेले आणि कृष्ण येण्याचा राहिला होता. कृष्ण परमात्मा आला. आल्याच्या नंतर त्याने काय केलं? आपलं तोंड मिटकून घेतलं. तोंड मिटाल्याच्या नंतर सगळे आतमध्ये ना हवा बंद झाली. भगवंताने दोन हातामध्ये धरला आणि आगासूर नावाचा राक्षस जागेवर खलास केला. विठाला विठाला विठाला. हे काय आहे? नवल आहे. नवल. लक्षात आलं का? पुन्हा एक नवल सांगतो तुम्हाला. बळे सर्वस्वे उदार जेने उभारेला कर करोनी कर. आहे का नाही? बळे सर्वस्वी उदार. बळीच्या राजामध्ये सत्र चालू आहे, यज्ञ चालू आहे. भगवंताने वामनाचं रूप धारण केलं. बट्टू म्हणतात त्याला. ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि यज्ञाच्या ठिकाणी गेलेले आहेत. सिंहासनावर बळीराजा बसला होता. बळीराजाला कळालं की कोणतरी अतिथी ब्राह्मण आलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सिंहासनावरून खाली पळतच आले. आल्यानंतर त्या ब्राह्मणाचं दर्शन घेतलं आणि बळीराजाने ब्राह्मणाला विचारलं, आता मला सांगा तो ब्राह्मण होता का? नाही. कोण? वामन रूप धारण केलेला ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला बळीराजानं विचारलं की तू नेमकं ब्राह्मण बा तुम्ही कुठं असता? आता ऐकण्यासारखं बघा. कुठं असता म्हटल्याच्या नंतर भगवंताने विचार केला, खोटंही सांगायचं नाही आणि खरंही बोलायचं नाही. आता ज्यांचे लग्न झाले त्यांना सांगूनच टाकतो. आता माझ्या गुरुदेवाने मंत्र दिला बरं का दादा, बायकोला खोटं बोलायचं नाही बरं का गजू, आणि खरं सांगायचं नाही. ठला विठाला विठाला. तो देवच आहे. देवानं सांगितलं राजाला खोटं बोलायचं नाही आणि खरं सांगायचं नाही. काय उत्तर दिलं? म्हटलं मी कुठेही असतो. संपला विषय. कुठेही असतो म्हटल्याच्या नंतर काय मागायचे ते मागा. त्यावेळेला भगवंताने 3 पावलं मागितली. बळीराजा हसला. का हसला? ब्राह्मण बुवा 3 जागा आणि हे तुम्ही मागायला आलात, अजून काहीतरी मागा. त्यावेळेला म्हणले ब्राह्मण बुवा जरा शांत बसा. 3 पावलं मागितली. मग 1 पाऊल ठेवला ब्रह्मलोकात, 1 पाऊल पाताळात. आता 3रा पाय कुठं ठेवू? म्हटलं अजून माझा देह आहे. मग पुन्हा माझ्या मस्तकावर ठेवा. बळीच्या
परिहाऊ गारायना रडते माझे बाळ ताने. भगवान कन्हैया रडू लागले. रडत असताना काही केलं तरी पण त्या ठिकाणी रडायचं काही थांबत नाही. काय करावा? मग यशोदा मातेनं आपल्या खांद्यावरती कन्हैयाला घेतलं आणि दरवाजामध्ये आले. आल्याच्या नंतर समोरून राधा येत होती. कोण? इकडे लक्ष द्या. कोण? राधा. आता राधा येत असताना भगवान कन्हैयाने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर रडायचं थांबलं. यशोदा मातेला असं वाटलं की हा आता रडायचा थांबला. यशोदा मातेनं राधेला बोलून घेतलं आणि सांगितलं, हे राधा, आणि काय इकडे ये. तुला पाहिल्याच्या नंतर माझा कृष्ण रडायचा थांबला. मी आतापर्यंत अनेक उपचार केले, अनेक प्रकारचं खेळणं दिलं, पण हा काही रडायचा थांबत नव्हता. पण तुला पाहिल्याच्या नंतर तो रडायचं थांबला. कोण बोलता असं? यशोदा माता. असं बोलत असताना यशोदा माता म्हटली, राधे एक काम कर, मला बाकीची बरीच कामं आहेत, कन्हैयाला तुझ्या घरी घेऊन जा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. 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 धन करी आपुनिया मंदिरा. एक धन करी आपुनिया मंदिरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. 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 राधेबद्दल अनेक माणसं त्या ठिकाणी बोलतात, पण राधा म्हणजे नेमकं काय महाराज आपण कळूनच घेत नाही. राधा म्हणजे शुद्ध प्रेम. शुकाचार्याने राधेचा शब्द जर उच्चारला महाराज तर 6 महिने समाधी लागायची. किती? हाडा मासाची राधा नाही, हे डोक्यातून काढून टाका. राधा मोठी आहे आणि कन्हैया लहान आहे. राधा म्हणजे शुद्ध प्रेम आहे. अध्यात्म हे लक्षार्थाने पाहावं लागतं, वाचार्थाने कळत नसतं. बरीच माणसं वाचार्थाने परमार्थ करतात, म्हणून राधा शब्दाचा अर्थ आहे शुद्ध प्रेम. प्रेम पाहिलं देवाने की देव रडायचं थांबत असतं. आणि प्रेम कोणाजवळ असतं महाराज? फक्त ते भक्ताजवळच असतं. भक्तच देवाला प्रेम देऊ शकतात. राधेला सांगितलं, राधे राधे घेई श्याम सुंदरा. ने आता जडकरी आपुलिया मंदिरा. राधेनं आपल्या भगवान कन्हैयाला घेतलं आणि नेल्यानंतर पलंगावरती ठेवलेला आहे. सुंदरपैकी लोण्याचा गोळा आहे, दुधाचा काला दिला आणि दोघं जण त्या ठिकाणी असताना राधेच्या मनामध्ये असा विचार आला, कृष्णा, कन्हैया तू किती लहान आहेस, मला जे काही बोलायचं तुझ्याशी, मला काही विचारायचंय, मी बोलणार तुला कळणार कसं? असं म्हटल्याच्या नंतर राधेनं कन्हैयाला सांगितलं, देवा एक काम कर ना, तू आता लहान आहेस तर थोडा मोठा हो ना. मोठा हो म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला भगवान कन्हैया काय झाले? मोठे झाले. इतके मोठे झाले महाराज, त्यांचं ते चतुर्भुज रूप पाहून राधेचे डोळे दिपले महाराज. पांडुरंग कांती दिवे तेज झळकती, रत्नाकिळ फारकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजळले, नवर नवे तिची शोभा, कानडाव विठ्ठलो करनाटको, तेने मज लाविला वेदो. मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण तरी विचारतो अर्धा मिनिटामध्ये. उत्तम बाबा, कानडा व विठ्ठलो हे देवाला का म्हणतात? राजा कानडा पंढरीचा का म्हणतात याचं स्वतंत्र चिंतन माझ्याकडे आहे. कानडा व विठ्ठलो, आनागोंदीच्या राजानं भगवंताला नेलं होतं, तो स्वतंत्र विषय मला इथं सांगायचा नाही. आणि म्हणून त्या राजा तेव्हापासून देवाला कानडा असं म्हटलं जातं. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शिशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळकंठी वैजयंती, तुझी निढळे कोटी चंद्र प्रकाश, कोटी चंद्र प्रकाश,
चंद्र प्रकाशे कमला नयन हासे वदन हासे. इतका भगवान कन्हैया सुंदर दिसू लागला महाराज. हो हे भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ती इच्छा. तेवढ्या वेळामध्ये राधेचा पती आला, त्याचं नाव अनया. काय नाव त्याचं? अनया आला आणि आवाज दिला, राधे. हा आवाज त्याने दिला. आताचे अनया आवाज देऊ शकत नाही का? आताचे पती महाराज जर बाहेर गेले ना, आतून कडी असेल तर फक्त आवाज देणार, ए अरे आलोय मी, ए असंच म्हणणार, पण आवाज देणार नाही. पण तो गोपाळांचा आवाज आल्याबरोबर राधा घाबरली महाराज. इतकी घाबरली, कृष्णा आता माझा पती आलेला आहे, तू आता मोठा आहेस, जर माझ्या पतीनं पाहिलं तर माझी आबरू जाईल या गोकुळामध्ये. याकरता आता तू काय कर, लहान हो लहान. पाटील तुम्हाला सांगतो, भगवंतानं सांगितलं मला मोठं होण्याचे मंत्र येतात पण लहान होण्याचे मंत्र मला येत नाही. आता पंचायत आहे ना सरपंच, काय करावं आता मला लहान होता येत नाही. शेवटी राधेनं हात जोडले, एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरिताची जाळी उगवणी. शेवटी भगवंताला राधेचं ऐकावंच लागलं. मोठ्याची लहान झाली. दरवाजा उघडला. काय आवाज देता, काय आवाज देता? कोण आहे घरामध्ये? कोण म्हणजे कन्हैया, यशोदा मातेचा मुलगा. त्या अनयानं पाहिल्याच्या नंतर तो पाहिला आणि पाहिली या वेद लावे बैसी जीवी जडोनी. त्याने देवाला पाहिल्यानंतर महाराज, देवाला पाहिल्यानंतर कोण त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये जाणार नाही. आणि अनयानं पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं. इतकं सुंदर गोचर रूप त्या कन्हैयाचं पाहिल्याबरोबर त्या अनय त्या आपल्या राधेला काय म्हणतो, पत्नीला, अगं मी जेव्हा जेव्हा बाहेर जातो ना, त्या त्यावेळेला तू दररोज याला आणत जा. विठाला विठाला मोठ्याचा लहान होणं एक प्रकारचं नवल आहे म्हणून तुकोबारा वर्णन करता. हरिहा बालक नंदा घरी, नंद राजाच्या घरी बालक रूपाने अवताराला आला म्हणा, प्रकट झाला म्हणा, किंवा त्या ठिकाणी जन्म झाला, भगवान कन्हैया आला. हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, नवल आहे. म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. महाराज भगवान कन्हैया लहान झाला हे नवल आम्हाला कळालं, पण अजून कोणतं पुढचं नवल आहे? दुसऱ्या क्रमांकाचं नवल अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पृथ्वी त्यासी यशोदा भोजन घाले. हे सुद्धा नवल आहे. पृथ्वीजेने तृप्त केले याचा अर्थ सर्वांचं भरण पोषण करणारा तो देव आहे, त्याला विश्वंभर असं म्हटलेलं आहे. सर्वांचं भरण पोषण कोण करतो महाराज? जन्माच्या अगोदर अन्न निर्माण करणारा देव आहे. लक्षामध्ये आताही तोच आपलं भरण पोषण करतो. देवाचा नेमच आहे, सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. रुक्मिणी मातेला हे खरं वाटलं नाही. रुक्मिणी मातेनं काय केलं महाराज, एक मुंगी घेतली, एका फडक्यामध्ये ठेवली, ती गाठ बांधली, एका डब्बीमध्ये ठेवली, ती डब्बी एका मोठ्या डब्बीमध्ये ठेवली, तो मोठा डब्बा कपाटामध्ये ठेवला, कपाटामध्ये आत असणारा लोकर त्याच्यामध्ये तो डब्बा ठेवून दिला, लॉक लावून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला, भगवंताला जेवायला बसवलं. जेवायला बसण्याच्या अगोदर घास घेणार तेवढ्या वेळामध्ये रुक्मिणी माता म्हटले, देवा थांबा. म्हटले काय?
तुम्ही काल काय बोलत होतात, लय बड्या मारत होतात की सगळे जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. हा, आता तर तुम्ही जेवायला बसलात ना म्हणजे महाराज कस काय आहे. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं नेमकं झालं काय, थांबा एकच मिनिट. तसाच घास हातामध्ये ठेवला महाराज. पळतच रुक्मिणी माता गेली, कपाट उघडलं, आतलं लोकर उघडलं, मोठा डब्बा काढला, त्याच्यातला छोटा डब्बा काढला, पुन्हा त्याच्यातली छोटी डब्बी काढली. आणि छोटी डब्बी काढल्याच्या नंतर त्या डब्बीमध्ये वस्त्रामध्ये जी मुंगी होती ती मुंगी साखर खात होती. ऐकता ना कीर्तन, ती मुंगी साखर खात होती. 1 मिनिट रुक्मिणी माता शांत बसली. देवानं सांगितलं माझ्या हातात घास आहे. नेमकं झालं काय, काय नाही, माझं जे सांगणं होतं ते मला कळालं. याचा अर्थ असा आहे की देव सर्वांचं भरण पोषण करतो. मातेची या उदरी उपजला जेव्हा, चिंता तुझी तेव्हा केली त्याने. आपल्या सर्वांची चिंता महाराज भगवान परमात्मा वाहत असतो, म्हणून त्याला विश्वंभर असं म्हटलेलं आहे. म्हणून पृथ्वीजेने तृप्त केली, पण त्याची यशोदा भोजन घाली. कनयल आपल्या मांडीवरती घ्यावा आणि त्या ठिकाणी भोजन घालावा. विठाला विठाला विठाला. यशोदे घराकडे चाल, महाराज हे शब्द भगवंताचे आहेत. यशोदा घराकडे चाल, मला जेवू घाल. जगाचा मालक, जगाचं भरण पोषण करणारा, पण तो आपल्या आईला म्हणतो मला जेवू घाल. हे नवल आहे महाराज. पृथ्वीजेने तृप्त केली, त्याच यशोदा भोजन घाली. एक वेळेस भगवान परमात्मा यशोदा मातेला म्हणतो आई मी तुला किती आवडतो. त्यावेळेला सांगितलं जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे हो. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, मला तू इतका आवडतो इतका आवडतो म्हणून मला जीव घाल. म्हणून पृथ्वीजेने तृप्त केली, त्याच यशोदा भोजन घाली. महाराज 2 नवल सांगितले. हरी हा बालक नंदा घरी, यशोदा माता जेवण घालते, हे दुसरं नवल आहे. मग तिसरं नवल कोणतं महाराज पुढच्या चरणात सांगतात. विश्वया Come on!
नवल केवळ नवल केवळ नवल पहिलं नवल आहे हरिहा बालक नंदा घरी एक. यशोदा माता भोजन घालते हे नवल आहे 2. आणि तिसरं नवल तुकाराम महाराज सांगतात विश्वव्यापक कमळापती पण त्यासी गवळणी कडे घेती. ज्या गवळणी आहेत त्या भगवंताला कडेवर घ्यायची. वास्तव पाहिला विश्वव्यापक सर्व व्यापक आहे तो देव तो नाही ऐसा ठाव उरलासे गगन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तो नाही ऐसा ठाव. देव नाही अशी एकही जागा नाही अलक्षमध्ये तो चराचरामध्ये भरलेला आहे व्यापक आहे. सगळ्या दिंड्या पंढरपूरला चालल्यात आपण जातो. आमचे आदरणीय प्रल्हाद महाराज दिंडीमध्ये होते. सगळ्या दिंड्या जाताना एक दिवस रुक्मिणी माता देवाला म्हणते देवा म्हणजे काय तुमच्यावर किती प्रेम करणारे वारकरी आहेत किती भक्त आहेत. ऊन पाहत नाही तहान पाहत नाही भूक पाहत नाही सगळं घरदार संसार सोडून तुमच्या दर्शन करता इथं येतात. 22 तास 25 तास उभा राहतात. कोण बोलतंय रुक्मिणी माता. कोणाला देवाला. त्यावेळेला देवानं गोड उत्तर दिलं म्हटले काय हे सगळे येतात ना हे फक्त डेकोरेशन आहे. काय आहे डेकोरेशन. डेकोरेशन करताय ना ते खरं खरं नसतं डेकोरेशन आहे असं म्हटल्यानंतर देवानं सांगितलं असं का बोलता असं का म्हणतेस तू. डेकोरेशन म्हटल्यानंतर देवानं सांगितलं तुला अनुभव घ्यायचा का म्हटलं थोडक्यात सांगा. थोडक्यात सांगतो. एक काम कर मी होतो गाडो तू आहे गाडवाची बायको पत्नी फाटकल उघडा अंगावर नेस आणि तुला अनुभव कळून देतो नेमकं खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे. बरेच आमचे वारकरी येतात वाटण मला काय मजा असते राव बरं का तात्या काय मजा असते खायला कमीच नाही. खरं सांगा खायला कमी नाही घरी कमी नाही का घरी काय कमी आहे महाराज. एक वाक्य ध्यानात ठेवा आपण घर सोडल्याच्या नंतर फक्त आपल्या मनामध्ये देवच असला पाहिजे. फक्त देवच तो मज व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. खायला मजा आहे राहायला मजा नाही. वारी कशा करता त्या दिवशी मी पंढरपुरामध्ये बोललो महाराज कीर्तनामध्ये वारी फक्त देव कळून घेण्याकरता. जर आपण वारी केली किती वाऱ्या झाल्या मला 50 अजून देवा कळालंच नाही. कोण देव आहे सच्चिदानंद परमात्मा मी आहे हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुमची वारी पूर्ण झाली. म्हणून आपण कोणही कळून घेणं महत्वाचं आहे. वारी याच्या करता करायची. झाले ते गाढव कोण देव गाढव झाला. रुक्मिणी माता गाढवाची बायको झाली. रोडच्या काठावर चिखल आहे त्या चिखलामध्ये भगवंताने पाय रोवून घेतले आणि मग परत एक दिंडी येऊ लागली. ज्ञानबा तुकाराम हो हे ज्ञानबा तुकाराम भजन केव्हापासून पडलं महाराज. स्वतः भगवान परमात्मा रात्रीच्या 3 वाजता विटेवरून खाली येतात आणि दररोज त्या ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम भजन करतात. ज्ञानदेव तुकाराम देव आजही भजन करतो. लक्षात आलं का. हे पाहिलं हरिभक्त पारायण प्रातस्मरणीय वैकुंठवासी प्रल्हाद महाराज बडवे ते स्वतः तिथे गेले तर इथं आवाज कोणाचा येतो मला ज्ञानबा तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तर देव स्वतः भजन करत होते. म्हणून तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये भजन आहेत ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा. हो एक दिंडी आली रुक्मिणी माता पुढे गेली. ओ वारकरी बुवा म्हटले काय एवढं गाढव चिखलामध्ये फसलंय तेवढं काढा ना. त्यावेळी त्या वारकऱ्यानं उत्तर दिलं बाई आम्हाला हेच काम नाही कारण आमच्या दिंडीचा नियम आहे घाटावर दिवे घाटावर दिंडी चालली तर दिंडी सोडून बाहेर जायचं नाही. कोणी बिस्किटचा पुडा दिला तरी घ्यायचा. विठाला विठाला जो रक्तातला वारकरी असतो खरा वारकरी असतो तो कशालाच हात लावत नाही फक्त भजनच करत असतो. बरोबर ना प्रल्हाद महाराज. भजन नाही जायचं आमचा नेहमी चला रे पुढं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा. दुसरी दिंडी आली. हो वारकरी बुवा गाढव चिखलामध्ये फसलेला आहे एवढं काढा ना. तो म्हटलं बाई आम्हाला तोच धंदा आहे का. आजच इस्त्रीचे कपडे केलेत आजच इस्त्रीचे कपडे घातलेत आम्ही सुद्धा गाढवाला काढणार
नाही खरं सांगा माय बापा, गाढव होता का देव होता? हा होता देव. इकडे किती आपण भजन करतो, पण आपण गाढवामध्ये देव कधी पाहिला का? नाही पाहिला. सगळ्या दिंड्या गेल्या महाराज, फक्त शेवट तुकाराम महाराजांची दिंडी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. रुक्मिणी मातेने आवाज दिला, हो महाराज तुम्ही कळशस्थानी विराजमान आहात, एवढं गाढव पसलं चिखलातून काढा ना. त्यावर तुकाराम महाराज खाली आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी रुक्मिणी मातेकडे पाहिलं, मुरक्या मुरक्या हसले आणि देवाजवळ आले. आणि आल्याच्या नंतर त्या गाढवाच्या पाठीवरून हात फिरवला आणि गोड आवाजामध्ये तुकाराम महाराज देवाला काय म्हणतात, देवा गाढव होण्याचा गाढवपणा कोणी सांगितला? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा गाढव नाही तर हा देव आहे, सगळ्या जगाला तारणारा. ते श्यामम समुदरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेत साम. असा हा विश्वव्यापक कमळापती, याच्यावर आपलं चिंतन चाललंय. पण त्या गवळणी त्याला काय करायच्या, कडेवर घ्यायच्या. आता हे एक नवल झालं. पहिलं नवल हरिया बालक नंदागरी त्यासे यशोदा भोजन घाली. बर विश्वव्यापक कमळापती, गवळणी कडेवर घ्यायच्या. पण 16,108 बायका आहे ना, एवढ्या बायका असताना सुद्धा हा म्हणतो की मी ब्रह्मचारी. हे नवल तुकोबा रायने अभंगाच्या शेवटच्या चारा नकळे कावल बायकांना हा ब्रह्मचारी कसा, त्या गवळणीला नवल वाटलं. एवढं नवल वाटलं की त्या म्हटल्या तू ब्रह्मचारी कस काय. त्यावेळेला भगवंतांना सांगितलं दुर्वासा ऋषी जेवायचे राहिलेत, त्यांना घेऊन जा भोजन. निघाल्या भोजन घेऊन. देवा गेल्यानंतर यमुना मा भरून चालली होती. जात असताना पलीकडे जायचं कसं, त्यावेळेला भगवंतांना सांगितलं होतं फक्त म्हणा त्या यमुना मातेला
16,108 बायका असताना हा ब्रह्मचारी असेल तर वाट देईल असं म्हटल्याबरोबर महाराज त्या गवळणी म्हटल्या ना, आमचा भगवान परमात्मा ब्रह्मचारी असेल तर यमुना तू वाट देशील. चमत्कार झाला, वाट दिली नाही यमुना मातेने. आता हे खरंय का खोटंय? खरंय. गेला पलीकडे, ऋषीला जेवू घातलं. आता पुन्हा ती यमुना भरून चाललेली आहे. त्यावेळेला आता परत येताना कसं यायचं? त्यावेळेला दुरस ऋषींना सांगितलं, 60 खंडे अन्न जेवून जर माझी भूक राहिली असेल, नाही कळालं, तर यमुना वाट देईल. असं म्हटल्याबरोबर महाराज ते आल्या जवळ. 60,000 खंड्या खाऊनही जर ऋषी अजून भूक राहिली असेल तर आम्हाला यमुना वाट देईल. वाट दिली ना महाराज. काही माणसं इतके खादाड असतात, इथलं नाही सांगत, तिकडचं सांगतो. 5 पांडवापैकी भीम होता. लक्षात आलं का? महत्वाचं चिंतन असं आहे, तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगुनी. याचा तात्विक अर्थ असा आहे, अध्यात्म प्रत्येक भगवान परमात्मा कर्म करतो, पण त्या कर्मापासून तो अलिप्त असतो. ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये आहे पण पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही, तसा भगवान परमात्मा हा निसंग आहे. लक्षात आलं का? तो कोणतंही कर्म आपल्याकडे घेत नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना देवाला दोष देत नाही, मग आपल्या कर्माला दोष देतो. एक वाक्य पुन्हा सांगाल मी जाता जाता, माणूस कितीही जरी मोठा झाला, सर्वांचा त्याग करू शकतो, पण तो कर्माचा त्याग करू शकत नाही. आणि कर्माचा त्याग करावा असं कोणत्याच शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. म्हणून कर्म केलंच पाहिजे, फक्त ते कर्म देवा करता असावा, संत करता असावा. आणि म्हणून तुकोबारा वर्णन करता, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे नवल आहे. नवल केवळे केवळे नकळे का नो. आतापर्यंत भगवंताचं कोडं कोणाला सुटलेलं नाही. कोणतं कोडं सांगू का? सगळेजण बघा, आपण आपल्या नाकाकडे बघा, आपण आपल्या कानाकडे बघा, आपला आपला चेहरा बघा. एकासारखा एकाचा चेहरा नाही. हे कोडच आहे ना. एकासारखा एकाचा चेहरा नाही, एकासारखा एकाचा स्वभाव नाही, आणि एकासारखा एकाचा आवाज नाही. लक्षात. म्हणून भगवंताने ही सृष्टी निर्माण करताना असे निर्माण केलेले आहे की आतापर्यंत ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा हे कोडं सुटलं नाही पाहिजे. आणि जुन्या काळामध्ये कोडे असायचे, आता मला ते कोडं सांगत बसायचं नाही, आपलं कोडं बघायचं. आणि मग तुकोबारा वर्णन करता, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे नकळे का नो बाचे कोडे. विठोबा रखुमाई. टाळी वाजवून भजन करा. ठोबा विठोबा रखुमाई.
अनंत ब्रह्मांडे उदरे हरिहा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नकळे कानो बाचे कोडे. आज काल्याचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, दंडक आहे, आचार आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन केल्याशिवाय काल्याचं कीर्तन परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये काल्याचे 3 प्रकार आहेत. एक दही भाताचा काला, एक हरिनामाचा काला आणि एक जीव ब्रह्म ऐके काला. विठाला 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 हो उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोईला साधनी. तुका म्हणे काला आणि कोटे अभेद देखिला. असा काला, हा काला का केला संतांनी, तर त्याचं एकच कारण आहे. सर्व कुळातील सर्व जातीतील एकत्र येऊन एक आनंद लुटायचा, तो आनंदाचा भोग घ्यायचा, याच्याकरता हा काला आहे. म्हणून काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्यक्रमाची सांगता होत नाही. विचाराने एक यावा, संस्काराने एक यावा आणि आचार विचार म्हणजे एक प्रकारचा काला आहे. 2 न राहता 2 एक होणं याचं नाव काला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे, यारे यारे लहान तोर याते बलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. विठाला विठाला विठाला. आपल्याकडे अजून वेळ आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की 2 गोष्टी प्रामुख्याने सांगावं लागतात. कृष्ण परमात्म्याचं चरित्र फक्त उच्चार करायचा, रामाच्या चरित्राचा आचार करायचा. का? इकडे लक्ष देऊ नाही का? कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये भक्ती आहे आणि मुक्ती आहे. रामाच्या चरित्रामध्ये धर्म आहे आणि नीती आहे. म्हणून संसार करत असताना रामाचा आचार करावा आणि भक्ती करत असताना कृष्ण परमात्म्याचा उच्चार करावा. कारण ही पवित्र लीला आहे. आणि म्हणून तुकोबाराने वर्णन केलेलं आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं फक्त त्याचा काय करायचा? उच्चार करायचा आहे. यदा यदा ये धर्मश्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्य तदात्मानं सृजम्यहम. यदा यदा ये धर्मश्य, ज्या ज्या वेळेला या पृथ्वीतलावर पाप होतं, अधर्म वाढतो. एक वाक्य ध्यानात ठेवा, धर्माचा नाश होत नाही, धर्माला ग्लानी येते, धर्माला आजार होतो. तो आजार काढण्याकरता, ती ग्लानी काढण्याकरता भगवान परमात्मा हा प्रत्येक वेळेला अवतार घेत असतो. यदा यदा ही धर्मश्य. आणि म्हणून भगवान कन्हैयाने अवतार घेतला तो मथुरेमध्ये. इकडे लक्ष द्या, मथुरेमध्ये 14 वर्ष, गोकुळामध्ये 11 वर्ष आणि द्वारकेमध्ये 100 वर्ष. भगवंताचं एकूण आयुष्य किती? 125 वर्षाचं. रात्रीची वेळ आहे, श्रावण महिना आहे. वसुदेव देवकी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती आणि भगवंताने आमच्या पोटी अवतार घ्यावा म्हणून त्या ठिकाणी भगवंताला प्रार्थना केलेली होती. आणि मग रात्रीच्या 12 वाजता एकदम 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. देव प्रगट झाले आणि झाल्याच्या नंतर लख प्रकाश पडला. यशोदा आपला वसुदेवाने देवकी जवळ आले आणि कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी कृष्णाला म्हणू लागले देवकी माता, अरे कृष्णा, तू एकदम 8 वर्षाचा प्रगट झालास. जर तू 8 वर्षाचा झाला असं जर लोकाला कळालं तर लोक म्हणतील हा तुझा मुलगा नाही. त्यावेळेला भगवान कन्हैयानं सांगितलं, आहे मी याच्याकरता 8 वर्षाचा प्रगट झालो की मला तुम्हाला काहीतरी निरोप द्यायचा आहे. काय निरोप आहे?
महाराजाने त्याचं वर्णन केलेलं आहे. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मैजनी गोकुळाला मैजनी गोकुळाला हे मैजनी गोकुळाला माया उपजली तेथे देवी मजाली तेथे माया उपजली देवी मजाली नंदाच्या घराला नंदाच्या घराला मैजनी गोकुळाला मैजनी गोकुळाला मला असं वाटतं की 5 वाजेपर्यंत कीर्तन सोडू नये. का? कारण आपल्या मानेपुरीतली शिस्त मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे. आपण किती परमार्थ केला हे महत्वाचं आणि आपली शिस्त किती महत्वाची हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या मानेपुरीचं गाव मी नेहमी सांगत असतो, ज्याने नाही केली पंढरी त्याने यावे मानेपुरी. स्वतः भगवान परमात्मा बोलले बाबा करता धामणगावला आले. शेतामध्ये काय पेरलं होतं महाराज? भोपळे. पण त्या भोपळ्यामध्ये सुद्धा चमत्कार असा झाला की गहू निर्माण झाले. ही ताकद संतांची आहे. आणि म्हणून शिस्त. काय चालवत आपला विषय? कीर्तन. आता हे जर आम्हाला कळालं असतं तर मग देववरून कशाला बोलवलं असतं. नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला माया उपजले तेथी ठेवी आणि मज येथे. भगवंताला वसुदेवानं डोक्यावर घेतलं. निघाले, रात्रीची वेळ आहे. नदी वाहत होती यमुना माता. पाणी ओसरलं. गोकुळामध्ये प्रवेश केला. हा लक्ष द्या. सगळ्यांची दरवाजे बंद होती. इकडे लक्ष द्या. सर्वांची दरवाजे बंद होती. फक्त दरवाजा उघडा होता तो नंदराजाचा. मला असं म्हणायचं, देव आपल्या घरी यावं असं वाटत असेल तर आपले दरवाजे बंद ठेवले पाहिजे, नाही उघडे ठेवले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही दरवाजा उघडा ठेवसान, मी लाकडाचा दरवाजा सांगत नाही, आपलं तोंड म्हणजे दरवाजा आहे. अखंड भगवंताचं भजन करा. एक ना एक दिवस देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आला ना महाराज देव. हा लक्षामध्ये. देव आला घरा नंदाच्या गावा आणि धन्य त्याच्या दैवा देवाली. देव आल्याच्या नंतर लक्ष्मी माता सुद्धा आली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोकुळामध्ये भगवान परमात्मा आल्याच्या नंतर दैन्य राहिलं नाही, दुःख राहिलं नाही आणि कुठल्या प्रकारची चिंता राहिली नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता केव्हा पळत असते? जेव्हा देव येतो तेव्हा चिंता जाते. एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, नको चिंता करू कोणत्या गोष्टीचा. तुकोबार आपल्या धर्मपत्नीला सांगतात, नको चिंता करू अण्णा या. बर खरं सांगा, माणसं चिंता करतात का चिंतन करतात? चिंतन. माणसं चिंता करतात, चिंतन करत नाही. आता शेवटचं वाक्य ऐका. जो चिंता करतो त्याचं चिंतन होत नाही, पण जो चिंतन करतो त्याला चिंताच करायची गरज नाही. फक्त चिंतन करा. कोणाचं? देवाचं. एका भगवंताचं चिंतन आपण केलं माय बापा हो, की चिंता राहत नाही. अवघी चिंता
वारली. एखाद्याची बायको जाऊ नाही पळून पण गेली बरं का आसरा महाराज. जाऊ नाही पण गेली. उत्तम बाबा पळून गेलेली बायको येत असते पण वारलेली बायको पुन्हा येत नाही. तसं चिंता तुकोबाराय सांगतात माझी वारली आता कोणत्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही. उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे चिंतन विठाला विठाला विठाला. चिंता राहिली नाही दुःख राहिलं नाही दारिद्र्य राहिलं नाही. नवे नवे लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केले आवाजून जपत प्रेम. एवढंच नव्हे तुकोबारा वर्णन करतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारे. भगवान कन्हैया त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. यशोदा मातेला आनंद झाला, नंदराजाला आनंद झाला, मुलगा झाल्याच्या नंतर आनंद झाला. आणि पहिला त्या काळामध्ये पहिला वार्ताहर पत्रकार जर कोण असेल तर महिला मंडळ. माता भगिनी पत्रकार आहे त्यावेळेला मोबाईल नव्हता देवा. मग यशोदा मातेला मुलगा झाला असं गवळण एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणून गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकी धावी एकी पुढे एकी ताती सुंड वळे. एकी धावी एकी पुढे ताती सुंड वळे. एकी धावी एकी पुढे वाटी ताती सुंड वळे. धावी एकी पुढे वाटी सुंड वळे. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तीन ठेके घेतल्याशिवाय गवळणीला सम येत नाही. काही चालीच असतात महाराज आहे का नाही. आपल्या अंगात येत नाही माणसाचे किती सांगा पण तिकडे जास्त अंगात येत आहे. आई भवानी थोर जाणून एखादी उठली तर देवला जायचं अवघड होईल. ह्या चालीच अशा आहेत. आणि खरंच चाली ऐकायचं असेल तर मला वाटतं तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावं. जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल आमचे आदरणीय गुरुवर्य शेषरावजी वाघ सर आले महाराज. मला सांगितलं फोनमध्ये महाराज पहिल्यांदा मी सोहळा पाहिला आमचे दादा होते बरोबर. काय आनंद आहे महाराज. मला सांगा एवढा आनंद सोडून आम्ही इकडे येऊ का मानेपुरीला. नाही महाराज एवढा आनंद येतो. ज्याला चाली आणि आनंद पाहायचा असेल तर त्याने सोहळ्यामध्ये आलं पाहिजे आहे का नाही. नाच जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुख देईल सुखा लागी कर शीतळमळ. चला बुडले बाबांचा अभंग म्हणतो. आमच्या सुनील महाराजांनी मला अभंग पाठवले महाराज. पुरा आला रे आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या. लाटा उसळती प्रेमाच्या. बोलले बाबांचा अभंग लक्षात आहे का नाही. अनेक अभंग आहेत त्या ठिकाणी. याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये आनंद वेगळा असतो. म्हणून गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक दावती की पुढे वाटी ताटी सुंट वडे. सगळ्या गवळणी कृष्ण कन्हैयाला पाहायला निघाल्या. पण एक शास्त्र सांगतंय माणसं रिकामी हाताने जाते. सुखदेव आप्पा अंधार पण टाकले की चला देवाच्या दर्शनाला. पण आमच्या माता भगिनी कधीच रिकामी हाताने जाणार नाही. पंचपाळा घेणार त्याच्यामध्ये साखर घेणार आणि देवाच्या दर्शनाला जाणार. साखर नसेल तर पैसे घेणार. हा लक्षामध्ये 10 रुपये घेतील 100 रुपये घेतील. कारण नियमच असा आहे नारदाच्या गादीवर दर्शनाला जायचं असेल अण्णा तर रिकाम्या हातानं दर्शन घेऊ. मी तिकडचं सांगतो इथलं नाही. मला सांगा एवढ्या महिला मंडळाने जर फक्त 10 रुपये तर ठेवले तर किती पैसे होतील मला. कारण हे नारदाच्या गादीवर आहे. 10 रुपये फक्त अण्णा. बघा किती संख्या भले माग उठून बघा तुम्ही किती लोक आहे. जागा नाही बसायला इथं. देवाला फक्त तुम्ही दिले भरपूर पैसे. याचा अर्थ असा आहे की माझं चिंतन महत्वाचं आहे. विठाला 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 रिकाम्या हाताने कधीच आमच्या महिला मंडळ जाणार
नाही. म्हणून ही संस्कृती टिकली. लक्षात आलं का? ही संस्कृती टिकवली जर कोणी असेल तर आमच्या माता भगिनीने. लक्षात आलं का? संस्कृती आहे. आणि पहिले संस्कार जर कोण करत असेल तर आपली आई करत असते. म्हणून मातृ देव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. पहिली गुरु जर आपली कोण असेल तर आपली आई असते. म्हणून आजच्या दिवसाला नाही गुरुचं दर्शन झालं तर फक्त आईचं दर्शन घ्या, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला असं करता 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 1:35 झाले. मग भगवान कन्हैया मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर ते रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, देती घराने ऐकणे, बांधिती चरणी देती घराने, यशोदे साजणे. भगवान परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता मोठे झाले. अनेक प्रकारच्या चोऱ्या करू लागले, अनेक प्रकारच्या खोड्या करू लागले. आणि अशा खोड्या करत असताना एक दिवस कन्हैया त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना म्हणला, गोपाळांनो तुम्हाला दही दूध लोणी सेवन करायचं का? त्यावेळेला सगळे गोपाळ म्हटले, हो देवा, अनेक जन्मामध्ये आम्हाला सुख मिळालं नाही, पण आज आम्हाला प्रसाद पाहिजे. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, या आलं तरी या रे लागे, या तरी या रे लागे, या तरी या रे लागे, या तरी या रे लागे. अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे मागे, अवघे माझा मागे मागे, माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. याकरता पत्ते पाळा, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. सगळे गोपाळ निघाले. महाराज यशोदा मातेकडे गेले. यशोदा मा, तुझा कन्हैया आज आम्हाला प्रसाद देणार आहे. याकरता आता लय खोड्या केल्या, लय चोऱ्या केल्या. याकरता यशोदा मातेनं सांगितलं नंदराजाला, याला आता गावात ठेवू नका, मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोधरा. सगळे गोपाळ जवळ आले. यशोदा मातेनं बोलून घेतलं आणि त्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो एक काम करा, दररोज खोड्या करत होता, चोऱ्या करत होता, पण तुम्हाला दिवसातून एकदा दिसत होता, पण आज माझा कन्हैया मला दिसणार नाही, मला त्याची काळजी वाटते. एक काम करा, जवळीच चारा नका जाऊ दुरी, सांभाळा वनमाळी प्राण माझा. जवळ चारा. सगळे गोपाळ म्हणले, आई साहेब, यशोदामा हाच आम्हाला सांभाळतो, आम्ही त्याला सांभाळत नाही. आणि मग सगळे गाया घेऊन निघालेले आहे. गोधने चारावया जातो सारंग पाणी, मार्गी भेटले राधिका गवळाने, कृष्णादान मागे निर्या सडोनी, तवती देखिले यशोदा जननी हो. सगळे गोपाळ त्या ठिकाणी गेलेले आहेत. गायी चाराला सोडलेले आहेत. महाराज वर्णन करतात, चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई, बहु केले वनवन, पायी पिटी झाला शीन. आम्हाला शीन झालेला आहे. आता याकरता आम्हाला भुका लागलेल्या आहेत, खांदी बार पोटी भूक, आणि काय खेळायाची सुख. असं म्हटल्यानंतर सगळे म्हटले, आता गाई चाराला सोडल्या. याकरता आपण थोडं फक्त अर्ध्या मिनिटामध्ये काय करायचा, खेळ खेळायचा. मग पहिला खेळ खेळ
अगं भगती बघ मोर त्रिगुण खेळ मांडू खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई भवरा भवरा ग बाई भवरा या राधिकेचा या राधिकेचा नवरा 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 खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई कानोबा खेळदावदावर ज्ञानेश्वर महाराजांनी ती गळून म्हणल्याशिवाय कालाच कीर्तन पूर्ण होणारच नाही. अनेक प्रकारचे खेळ खेळे महाराज. खांदी बहार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंताने सगळं गोपाळांना गाय बोलायला सांगितल्या. सगळ्या गायी आलेल्या कळंबाच्या झाडाखाली बसवलेल्या आहेत. आता इथं गायी कोणत्या आहेत तर अध्यात्म असा आहे देवा. जे इंद्रिय आहेत त्या गायी आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. आपण आपल्या गायी आपण सांभाळल्या पाहिजे. आपल्या गायी सैराट सोडल्या नाही पाहिजे. कोणाच्याही शेतामध्ये जाऊ दिल्या नाही पाहिजे. म्हणून आपल्या गायी आपल्या शेतामध्येच आपण राखण केलं पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. अशा त्या गायी जेवण तृप्त झाल्या आणि मग सगळे गोपाळ म्हटले देवा आता आम्हाला प्रसाद द्या, काला द्या, सुख द्या. सगळे वर्तुळ काळ बसवले महाराज. जसा जसा ज्याचा अधिकार असेल. एक वाक्य ध्यानात ठेवा. अधिकार शब्दाचा अर्थ आहे पात्रता. पात्रता असेल तरच मनुष्य त्या ठिकाणी तो येत असतो आणि जात असतो. पखवाद वाजवायचा म्हणजे पात्रता असावी लागते. टाळ वाजवायचा म्हणजे पात्रता असावी लागते. गायन करायचं म्हणजे पात्रता असावी लागते. पुढचं सांगूच का, कीर्तन करायचं म्हणजे सुद्धा पात्रता असावी लागते. पात्रता नसेल, अधिकार नसेल तर कीर्तन सुद्धा करता येत नाही. खाली बसणारे बरेच म्हणते मला शिवाजीत आपल्या बरोबर होता, फेटा बांधून कंबर बांधून कस काय बोलायला. हा अरे हापचड्डीवर होतं हे आता पळत होतं इकडे तिकडे आपल्याबरोबर. नेमकं गेलं कस का तसं. तिकडे गेलो महाराज नुसती मधुकोरी खाली नाही तर त्या चारठांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं. का कारण मधुकोरी पवित्र अन्न नाही. पंढरपुरामध्ये बोललो महाराज मी. चारठाणा असं गाव आहे. 40 वर्ष झाले महाराज मधुकोरी देतात. किती वर्ष मधुकोरी. म्हणून प्रत्येक साधकाने संस्थेत गेल्याच्या नंतर नुसती मधुकोरी नाही खायची महाराज. अभ्यास करायचा. का कारण एका एका कणामध्ये ते ज्ञान असतं. आईना केलेली भाकर त्या भाकरीमध्ये संस्कार असतात आणि त्या संस्कारातून त्या भाकरीपासून आपल्याला ज्ञान मिळत असतं. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते. आणि मग ज्ञानेश्वरी सारखं मी मागच्या वेळेला बोलून गेलो. याचा अर्थ असा आहे कीर्तन करायचं म्हणजे पात्रता. कोणती पात्रता आहे तो आचार शुद्ध असला पाहिजे. त्याची वाणी पवित्र असली पाहिजे. त्याच्या मुखामध्ये कोणाची निंदा नसली पाहिजे आणि त्याची श्रद्धा त्याच्या कीर्तनावर असली पाहिजे. तेव्हा या गोष्टी घडत असतात. आणि मग जसा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे सगळे बसवले आणि बसवल्याच्या नंतर भगवान परमात्मा मध्यभागी उभा आहे आणि हातामध्ये प्रसाद घेतलेला आहे. तो काला घेतलेला आहे. सगळ्या गोपाळांना सांगितलं हसा, चेहरे प्रसन्न ठेवा, एके ठाई अन्न हस्ते वाढे नारायण. सुखाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रदवेनम जठरो पटयो शृंग वेत्रेचे कक्षहि वामे पानो मसरून कवलम तत्फलाने गिलेशु तिष्ठांमध्ये सोपरे सुरोधो हर्षयन बब सोयी स्वर्गे लोक मिशित भुजे यज्ञ भुगभाल केली. पुंडली कवरधारी पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की संत बोलले बाबा की जय. भगवान बाबा की जय. असा तो काला करत असताना स्वर्गातले देव काला खाण्याकरता आले देवा. पण त्यांना काला मिळाला नाही. का कारण वैष्णव तो निका
आहे का नाही? काला कोणाला मिळतो? वैष्णवाला आणि गोपाळांना काला मिळत असतो. आजी ओस अमरावती काला पहावा येती, देव विसरती देव भाव आपुला. पुन्हा काल्याची असे देवजळी झाले मासे. देवाला सुद्धा तिथं काला मिळण्याकरता उत्तम बाबा मासा व्हावं लागलं. म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहात. ऐश्वर्य संत ना भगवान बाबा आणि ऐश्वर्य संत बोधले बाबा या दोन संतांच्या आशीर्वादानं कृपेनं आपल्याला दरवर्षी हा भक्ती योगाचा काला आपल्याला मिळतो. म्हणून आपण ज्या भगवंताचा काला, भगवंताने काला आपल्याला दिलेला आहे, ज्या संतांनी आपल्याला काला दिलेला आहे महाराज, मला असं वाटतं त्या संतांचे उपकार आपण काय मानावे, काय सांगू आता. संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. महाराष्ट्रामध्ये जन्म झाला भाग्य, जालना जिल्ह्यात जन्म झाला भाग्य, आणि मानेपुरी सारख्या गावामध्ये जन्म झाला याच्याहून भाग्य. म्हणून असे आपण भाग्यवान माणसं सगळी. म्हणून या ठिकाणी साधू संतांनी आपल्याला दिलेला काल आहे. एकदा प्रेमानं आपण त्या संतांचं भजन करूया.